अन्नद्रव्यांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की वरून मायक्रोन्यूट्रिएंटचे स्प्रे जायला पाहिजे, तर त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, फोटोसिंथेसिस कसं वाढवायचं. तर एक गोष्ट आपण बघितली असली तर आपण जे फॉस्फरसचे डोसेस देतोय जास्त प्रमाणात देतोय, मायक्रोन्यूट्रिएंटचं फिक्सेशन होते, किंवा जमिनीचा पीएच जास्त आहे. जर जमिनीचा पीएच जास्त आहे किंवा त्याच्या चुनखडीचं प्रमाण जास्त आहे तर अशा जमिनींमध्ये झिंक आणि फेरस या दोन मूलद्रव्यांची कमतरता नॉर्मली तुम्हाला बघायला भेटते. आणि झिंक आणि फेरस हे दोन मूलद्रव्य जरी कमी पडले तरी तुमचा फोटोसिंथेसिस जी क्रिया आहे किंवा ते फोटोसिंथेसिस झाल्यानंतर ब्रेक करून ते एनर्जी युटिलायझेशनचा जो चॅनल आहे तो ब्रेक होत असतो. का तर झिंक जे हे वनस्पतीच्या शरीरात 200 पेक्षा जास्त एन्झाईम बनवण्याचं काम करते. आणि तुमचा फेरस जो आहे जेवढ्या तुमच्या वनस्पतीच्या शरीरात मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी होतात ते मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी रेग्युलेट करण्याचं काम जे आहे ते फेरस करत असतं. कारण की वनस्पतीच्या शरीरात माणसाप्रमाणे तिथेही रेडॉक्स रिॲक्शन होत असतात, तिथेही बॉन्डिंग तुटणं आणि बनणं यांचं प्रमाण चालू असतं. तर तिथं तुमचा फेरस मूलद्रव्य जो आहे तो कामी येत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सर्व गोष्टींमुळे तुमचं फोटोसिंथेसिसचं प्रमाण वाढू शकते. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता भरून काढायची. जर तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता भरून काढायची आहे तर तुम्हाला स्प्रे मधून हे न्यूट्रिएंट देणं गरजेचं आहे. याच्यात एक गोष्ट अशी असू शकते की जर तुम्ही फेरस देताय तर फेरस कोणता द्यावा हाही प्रश्न कदाचित शेतकऱ्यांना उद्भवतो. कारण की बाजारात दोन फॉर्मचे फेरस आहे, एक तुमचा ईडीटीए आणि दुसरा इड्डा फॉर्मचा फेरस. तर ईडीटीए फॉर्मचा फेरस जो आहे हा नॉर्मली न्यूट्रल पीएचच्या जवळपास तुमचा काम करतो. पण इड्डा फॉर्मचा फेरस जो आहे आज जवळपास तुमचा पीएच 8-9 जरी असेल तर त्या जमिनीतही तुमची फेरसची पूर्तता भरून काढत असते. तर मग तुमचा आता जर जनरली बघितलं तर आपला पीएच 8च्या जवळपासच आहे. तर अशा परिस्थितीत आपल्याला इड्डा फॉर्मचा फेरस वापरणं गरजेचं आहे. भरपूर कंपन्यांचे भरपूर प्रोडक्ट येतात, त्यात आमचा ओमेक्स कंपनीचा विगड ॲग्रीटेक सोल्युशनचाही एक इड्डा फॉर्मचा फेरस आहे ज्याचं नाव फिओ ओमेक्स म्हणून. तो प्रोडक्टही तुम्ही वापरू शकतात. आणि झिंक या दोन मूलद्रव्यांचं मॅनेजमेंट झालं, वरून तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंटचं मॅनेजमेंट अशा ठिकाणी करू शकता. तर मायक्रोन्यूट्रिएंट मॅनेजमेंट करण्यासाठी काय वापरावं तर भरपूर कंपन्यांचे प्युअर मायक्रोन्यूट्रिएंटचे लिक्विड ग्रेड भेटतात. कारण की जमिनीतून जर आपला फॉस्फरसचा डोस जातो तर मायक्रोन्यूट्रिएंटचं फिक्सेशन होणार आहे. तर ती पूर्तता भरून काढण्यासाठी आपल्याला फोलियर न्यूट्रिशन मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. तर फोलियर न्यूट्रिशन मॅनेजमेंटसाठी तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंट फोलियर फॉर्ममधून देणं गरजेचं आहे. याच्यात तुमचा एक मायक्रोमॅक्स म्हणूनही एक प्रोडक्ट येतो, तर तो मायक्रोमॅक्स प्रोडक्ट आपण एक फोलियर फॉर्ममधून तो वापरू शकता. या दोन गोष्टींचं मॅनेजमेंट केलं तर तुमचे मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता भरून निघते आणि तुमचा फोटोसिंथेसिसची जी क्रिया आहे किंवा रेडॉक्स रिॲक्शन जे आहेत वनस्पतीच्या शरीरात होणाऱ्या त्या सुरळीत चालते. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की सर फुलकळी निघत नाही, तर फुलकळी निघण्यासाठी काय करावं. कारण की सर्वांना माहिती आहे की जमिनीतून आपण ऑप्टिमम प्रमाणात फॉस्फरस दिला, फॉस्फरस हा मूलद्रव्य झाडामध्ये फुलकळी काढण्याचं काम करतो, सर्वांना माहिती आहे. पण फॉस्फरसचं जर जमिनीतून फिक्सेशन होत असेल तर आपल्याला त्याचं मॅनेजमेंट फोलियर फॉर्म मधूनही करणं गरजेचं आहे. तर तुम्ही फोलियर फॉर्म मधले जे प्रोडक्ट आहेत तुमचे फॉस्फरसचे ते ग्रेड तुम्ही घेऊ शकता. मग याचा आमचा ओमेक्स कंपनीचा विगड ॲग्रीटेक सोल्युशनचा DP98 म्हणून एक प्रोडक्ट आहे जो ही फॉस्फरसवाला ग्रेड आहे. सोबत जसं मी सांगितलं झिंकची कमतरता होते किंवा झिंक दिला तर तुमचे 200 पेक्षा जास्त एन्झाईम बनतात. तर DP98 आणि झिंक या दोघांचं कॉम्बिनेशन जर तुम्ही केलं तर तुम्हाला फुलकळी चांगली बघायला भेटेल. ठीक आहे, सुरुवातीला प्रमाण तुमचं नळकळीचं असू शकतं पण त्या तुलनेत तुम्हाला मादी कळीचं प्रमाणही बघायला भेटेल. म्हणून हा जे तुम्हाला जर फुलकळीचा प्रॉब्लेम असेल, फुलकळी निघत नसेल तर तुम्ही हे कॉम्बिनेशन चांगल्या पद्धतीनं वापरू शकता. दुसरा प्रश्न शेतकऱ्यांचा असा असतो की आमच्या बागेत जी गळ आहे, ठीक आहे आमचं फ्लॉवरिंग चांगलं आलं, हे आलं म्हणजे तुमचं फळांचं प्रमाणही सेटिंगही चांगल्या पद्धतीने होते पण गळ जास्त प्रमाणात होते. तर अशा पद्धतीत आम्ही काय करायला पाहिजे. तर एक तुम्ही जर बघितलं असतं तर डाळिंबा पिकामध्ये तुम्हाला 45 दिवसाच्या जवळपास तुम्हाला सेटिंग बघायला किंवा सेटिंग सुरू होतं. तर अशा परिस्थितीत जर तुम्ही कॅल्शियम प्लस तुमचे जे काही मायक्रोन्यूट्रिएंट असेल याचं जर कॉम्बिनेशन केलं तर तुम्हाला गळीचं प्रमाण कमी बघायला भेटेल. कारण की काय होतं, हे जे फुल आहे आता फुलाचा जो हा भाग असतो गळ कशामुळे होतं तर जे तुमचं इथून हा पार्ट तुटत असतो तर इथं कॅल्शियम पेक्टेट नावाचा एक घटक आहे. कॅल्शियम पेक्टेट हे म्हणजे जसं तुम्ही 2 इटांना जॉईन करायला जसं सिमेंट वापरतात त्याप्रमाणे कॅल्शियम पेक्टेट हा पदार्थ 2 सेलला जॉईन करताना बनतो. आणि त्याचं जर प्रमाण कमी झालं तर ही तुमची कळी जी आहे किंवा फळ जे आहे इथून तुमचं गळून पडत असतं. तर याच्यात तुम्ही लिक्विड कॅल्शियम की जसं आमचं विगड कंपनीचं येतं कॅलमॅक्स गोल्ड, ज्याच्यात कॅल्शियम आहे प्लस तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंट आहेत प्लस अमायनो ऍसिड, हे एक जबरदस्त कॉम्बिनेशन. हे जर वापरलं
तर एक तुम्ही 45 दिवसाला वापरा आणि एक त्याच्यात 45 दिवसानंतर 10-12 दिवसानंतर एक दुसरी फवारणी घ्या. जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने याचं मॅनेजमेंट केलं तर तुम्हाला बाकीच्यांच्या तुलनेत गळीचं प्रमाण जे आहे ते तुम्हाला कमी बघायला भेटेल. तर या दोन गोष्टींचं जर तुम्ही व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर तुम्हाला फुलकळी चांगली बघायला भेटेल, फुल सेटिंगही चांगलं होईल. आणि स्टोरेजसाठी जर तुम्ही फेरस आणि झिंक या दोन मूलद्रव्यांचं नियोजन पीएच नुसार जर व्यवस्थित केलं, कारण तुम्ही पहिलेच सांगितलं फेरस जर जास्त जमीन असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी इटा फॉर्मचा फेरसच वापरणं, तर तुम्ही इटा फॉर्मचं चांगल्या ग्रेडचं फेर सिलेक्शन त्या ठिकाणी करा. तुम्हाला स्टोरेजही चांगलं बघायला भेटेल. पानातील फोटोसिंथेसिस जी क्रियाही तुम्हाला चांगली बघायला भेटेल. प्रॉपर स्टोरेज होईल. प्रॉपर स्टोरेज झालं तर तुम्हाला जर पुढं तुम्ही व्यवस्थित न्यूट्रिशनचं मॅनेजमेंट केलं तर तुम्हाला गळही कमी बघायला भेटेल. तर एक तुम्ही पाणी दिल्यानंतर जवळपास 20 दिवसांनी फेरस जमिनीतून द्या. फेरस दिल्यामुळं काय होईल, तुमची जी फिक्सेशन आहे किंवा फेरसची जी डेफिशियन्सी येत असते किंवा फोटोसिंथेसिस रिॲक्शनमध्ये अडथळे येत असतात रिडॉक्स रिॲक्शनमध्ये, तर ते दूर होतील. याच्यानंतर तुम्हाला फुलकळी काढण्यासाठी DP98 आणि झिंक या दोन गोष्टींचा वापर करणे. त्याच्यानंतर जर तुमची एखादी स्प्रे जात असेल तर त्याच्यात आपण जसं सांगितलं की मायक्रोन्यूट्रिएंटची डेफिशियन्सी येते, तर तुम्ही DP98 झिंक नंतर जो दुसरा स्प्रे जातो त्याच्यात तुम्ही मायक्रोमॅक्सची एक फवारणी घ्या, बरोबर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जसं सांगितलं की सेटिंगमध्ये प्रॉब्लेम येतोय किंवा गळ बघायला भेटते, तर 45 दिवसाला कॅलमॅक्स गोल्डचा पहिला स्प्रे आणि दुसरा स्प्रे 55 ते 60 दिवसाला कॅलमॅक्स गोल्डचा दुसरा स्प्रे. हे जर झालं तुमचं तर तुम्हाला जे तुमचं फोटोसिंथेसिसचं प्रमाणही तुम्हाला चांगलं भेटेल, तुमचं स्टोरेजही चांगलं होईल आणि तुम्हाला गळीचं प्रमाणही कमी बघायला भेटेल. आणि मेन विषय म्हणजे तुम्हाला मादी जी तर मादीची ही डेव्हलपमेंट या ठिकाणी तुम्हाला चांगली बघायला भेटेल. तर अजून काही तुम्हाला याच्याबद्दल माहिती असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जो आहे या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता. आणि अधिक माहितीसाठी डाळिंब पिकाच्या तुम्ही आमचा चॅनल जो आहे त्याला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.